हॅलो, स्वागत आहे तुमचं नव्याच किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला तांदळाचं सांदण ही रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला तांदळाचा रवा घ्यायचा आहे. हे तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून बारीक रवा पीठ तयार करायचं आहे. तर हे 1.5 वाटी मी रवा पीठ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मस्का पावडर घेतलेला आहे. मी हे गरम पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे आहे. चिमूटभर खायचं सोडं घेतलं मी. तर हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर 1.5 वाटीसाठी 1.5 वाटी पीठसाठी मी 1.25 ग्लास पाणी घेतलेलं आहे. मी हे थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. तर यामध्ये 1 वाटी फुल पिठी साखर आणि वेलची घेतलेली आहे मी. ही साखर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे. आणि थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे. नाही घेतलं तरी चालेल, पण थोडं मी पाणी घेतलेलं आहे. हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आपल्याला. पाणी घ्यायचं आहे. तर हे चांगलं उकळलं की त्यामध्ये तर एका प्लेटला मी साधं तूप लावून घेतलं आहे. तर यामध्ये आपल्याला सारण घ्यायचं आहे. तर थोडं फूड कलर घेतलेलं आहे मी. मला आवडत असेल तर टाकू शकता, नसेल तर नका टाकू. तर एका पळीने हे सारण आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचं आहे. तर यामध्ये ओलं खोबरं टाकलं तर अति उत्तम, पण माझ्याकडे नाही म्हणून मी थोडे बदामाचे काप टाकलेले आहेत मी वरून. तर हे आपल्याला हाय फ्लेमवर आपला 5 ते 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या प्लेटला पण आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे आणि सारण घ्यायचं आहे. तोपर्यंत ते होईपर्यंत. तर बघू शकता एका काडीने आपल्याला चेक करायचं आहे. मी चेक केलं तर नाही सर्व. तर आपलं सांदण हे तयार आहे. बघू शकता चांगलं फुललेलं आहे. आणि हे चाकूने किंवा पलीने काढू शकता तुम्ही. मस्त झालेलं आहे. बघू शकता एकदम स्पंजी मस्त झालेलं आहे. मऊसूत एकदम. बघू शकता मस्त अगदी जाळीदार झालेलं आहे. बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे. आवडली असेल तर लाईक करा. तर बघू शकता सर्व सांदण कसे मस्त फुललेले आहेत. मऊसूत एकदम. हे तुम्ही सांदण चहा बरोबर खाऊ शकता.